शुभ सकाळ. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या भक्तिबाबर ब्लॉग चॅनल कडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शुभ सकाळ. हे बघा इथं काय चाललंय, झाडं लावा लावी. तू काय करतो रे? आज आहे आषाढी एकादशी आणि मस्त असं वातावरण. नंदबाई इथं गवत काढतायत म्हशीला टाकायला. आमची गुगी जरा आजारी होती, आता ठीक आहे. आणि मस्त असं आजचं गावाकडलं वातावरण. मी आत्ता केली आहे जास्वंदीच्या झाडाची छाटणी. हे बघा इतका ढीग निघालाय, वरून पण सगळं काढून घेतलं, खूप जास्त झालं होतं. मी सकाळी सकाळी ना ऊन नसते म्हणून कपडे वगैरे सगळी साफसफाई, आणि जसं की मी जास्वंदाची सुद्धा सकाळी आंघोळीच्या अगोदर छाटणी करून घेतली पूर्ण. आणि हे सगळं मी करत असताना समर्थाने स्वतः देवपूजा केली आहे. तर चला आपण कशी केली आहे बघूया. बघा माझ्या बाळानं देवपूजा केली आहे आज. छान अशी देवपूजा केली आहे समर्थाने. रात्री मी पंढरपूरहून आले होते. पंढरपूरहून परत घरी रूमवर जाऊन सगळं सामान घेऊन खूप थकले होते. नंदबाईने शेंगा फोडून ठेवल्या होत्या, कारण मला आल्यावर शेंगा फोडणं होणार नाही माहीत होतं त्यांना. आता बनवायचं आहे फराळी. रात्री ना 1 किलो शाबू मी पूर्ण पाण्यात टाकलेला. तर हे चिप्स आहेत आपले उन्हाळ्यात केलेले. तर कलरचे नाही, मी कलरचे फक्त आधीमध्ये पोरांना तळायसाठी, तर फक्त ग्रीन कलरचे तेवढे तळायचे बरोबर. सगळ्यांचीच आमच्यात एकादश आहे, पण लाडूने केली गडबड. लाडूने खाल्लाय शेव. उठले उठले झोपले, त्याच्या लक्षात नको म्हणलं तरी ऐकलं नाही. जाऊ दे म्हणजे छोटस तर आहे. तर चिप्स झाले काढून. शेगडीवरती तळते म्हणजे पटकन होतात चिप्स. आणि 2 वर्षापूर्वी बनवलेले शाबूचे पापड. ते टाकते पापडला, तोपर्यंत गॅसवरती मी शाबू बनवते, कारण आबूला जायचं आहे गावात. भूक लागली त्यांना. ते सकाळ सकाळी लवकर गड्यांचा फोन आला. आपल्या गावाकडली जी शेवग्याची बाग आहे त्यामध्ये तणनाशक मारायला गेले होते. मग ते निवांत येणार आहेत म्हणून मी बसली. झाडाची छाटणी, बाहेरची साफसफाई, परत कपडे धुवून टाकले. याला मी 1 किलो शाबू पाण्यात टाकला होता सगळं भिजायला, कारण सगळ्यांचीच एकादशी आहे आणि संध्याकाळसाठी आहे. आता मी अर्धा बनवते, अर्धा मी संध्याकाळी बनवेन. शाबूचे पापड तळून झाले. आता तळते मी चिप्स, बटाटा चिप्स. समोर आता माझं पटकन करून झालं ना, आधी देवाला नैवेद्य दाखव बरं का. चिप्स माझे तळून झाले, पापड सुद्धा झाले. तर आता काय केलं, ती कढई तिकडं ठेवली, छोटी आहे ती थोडीशी. आणि ही जी लोखंडाची कढई आहे, तर ही कढईमध्ये मी शाबूची खिचडी बनवणार आहे, म्हणजे उसळ चांगली फडफडीत बनवणार आहे, अजिबात चिकट वगैरे काही नाही. आणि गॅस आणि शेगडीवर दोन्हीवर केली म्हणून पटापटा झालं, कारण आहोनला जायचं आहे कामानिमित्त बाहेर. त्यांची घाई गडबड झालेली आहे. आणि काल पंढरपूरला जाऊन आल्यामुळं थोडंसं थकलेलं होतं, मला काही काम लवकर उरके ना, आणि झोपसुद्धा झालेली नव्हती. तर शेंगा तरी नंदबाईने फोडून ठेवल्या होत्या काल, त्यामुळे मला खूप सोपं गेलं.
भाजली आणि सकाळी पटकन लाईट होती तोपर्यंत मिक्सरला फिरवून घेतले, कारण गावाकडे सारखं लाईट जाते. शाबूमध्ये शेंगदाण्याचं एकदम सुटसुटीत शेंगदाण्याचं कूट होतं, काय शेंगदाणे होते जाडं भरडं असं, आणि मिरच्या तळून त्यामध्ये मग ही शाबूची खिचडी बनवून घेत आहे मी. बटाटे टाकले नाही, कारण मला हे बटाटे शाबूमध्ये आवडत नाहीत. अहो पण बटाटे खात नाही, कोणच खात नाही आमच्यात, त्यामुळे मग बटाटे टाकलेच नाही. आणि प्रत्येक वर्षी ना एकादशीला मी भरपूर काय बनवत असते, पण आता सध्या काय एवढं हे नाही, साधं सिंपल जेवढं असेल तसंच आमचं चाललेलं आहे. असं नैवेद्य समर्थाने दाखवले, त्यावरती तुळशीचं पान ठेवून तर आपलं फराळीचं ताट तर एकादशीचं छान असं सगळ्यांना फराळीचं केलं. आणि आता काय करतात चला बघूया आपण. फणसाचे बी घेऊन गेलेत पाठीमागं, बघा आपले डाळिंबाची रोप. शाबू पापड खाल्लेले सगळं तेल घालायला बाळा. फराळ कर जा, आत्या फराळ करते. बुक नाही तर बाळी इथं ना पायनॅपल म्हणजे फणसचे बिया लावतोय. हा त्याच्यामध्ये बी कर, नको आता माती काढू, वरूनच त्याच्यामध्ये बी टोप. आणि ते त्यालाच करायचंय, कोणाला करू द्यायचं नाही, त्याला लय आवडतंय. बरोबर मागच्या वेळेस फणसाचं बी लावते दादा, झाडं लावते. आणि तुम्ही काय ट्रेन खेळतोय का? तर आपले हे डाळिंबाची कलमं आहेत ना, तर ते वाळलेल्या झाडाचे ती गुट्टी उपसून काढते बुडतेचं, आणि त्याच्यामध्येच फणसाचे बिया लावते. तर आम्ही आता ही जी आमचं पूर्ण शिल्लक जागा आहे घराच्या बाजूला, तर इथं आम्ही फणसाचे झाडं लावणार आहे. जितकी उगवतील तितकी सगळे लावणार आहे आम्ही. लाईट गेली का? पाणी पप्पा देते की, आत्तू आहे पप्पा देते, आपण आल्यावर द्यायचं सुट्ट्याला. तर मस्त अशी सगळ्यांची फराळ झाल्यानंतर आमचा फेरफटका चालू आहे. तर हे आमच्या डाळिंबाचे कलम, वांग्याच्या झाडाला थोडंसं रोग पडलंय. वडाचं झाड कसलं मोठं होतं, आहोने काहीतरी उकंड्यातला कचरा जळलाय आणि त्याच्यासोबत ही पूर्ण एक फांदी जळाली. पोरांच्या झोळ्या, ही नवी साडी आहे बाळा, चांगल्या साडीचं बांधलं होतं, हिला वापरलं पण नव्हतं. पूर्ण जांभळाचं बीत किती पडले बघ, आता हे सगळं उगवते बघू. कुठं आहे रे पिल्या? पेरू हे बघ किती छोटा पिवळा झालाय, खराब आहे. खराब असते. इकडे पेरू आहेत ना झाडाला, काय माहिती हौशी लय पेरू लागलेत बघा. पेरूच पेरू. आले आले, तू घरी आहे का? आले मी घरीच येते. ओ दिसला दिसला, हा दिसला दिसला. मी घरी आहे मम्मी, घडी ये तू. तर आता फक्त डाळिंबाने पेरू आहेत खायला, दुसरं काय नाही. थोडं केळीचं पण नाही, आणि घेण वेळा केळीला पिकायला. आता चाललंय संध्याकाळच्या फराळीची तयारी. तर इथं मी शाबूची खीर करते, शाबूची तयारी चालू.
सरी आहे म्हणून जरा खायला प्यायला घातलं तर हिनं पूर्ण कटरच पलट टाकलं धक्का मारून. आम्ही उचलायचा प्रयत्न केला, मोटर ते जड कुठलं उचलते, नाही उचललं. कटर कसं फोल्ड करणार बघू आता, पप्पा आल्यावर उचलायचं त्याला. पडले आडवं, मी उचलतो. तू पहिलवान उचलतो व्हय, कटर उचलतो. असं समोर आलं ना कोण, कॅमेऱ्याची लाईट लागते बघा अशी. काय शिता घेता निवांत बसलेत. संध्याकाळचे 7:30 आणि मस्त असा गावाकडं आणखीन उजेड आहे. गोगीनं पाडलं रे कटर, काय करावं. आम्ही दोघीनं उचललं पण कुठलं आम्हाला उचलतंय, जडच्या जड आहे. मार देऊ, आजारी आहे तिनं. आत्याला म्हणतोय पाटी दिले तसे फोड्या शेंगा दे. आत्याने शेंगा नाही दिलं तर पाटी वापस नेऊन ठेवायची बरं का. घेतला हा चांगला पी, मला पण दे. आत्याला पाटी दे, शेंगा देत असले तरच पाटी आणून देतोय.